आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी महिला आयोगात बदनामी केल्याप्रकरणी सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी। अभिनेत्री प्राजक्ता माळीची माफी मागायला आमदार सुरेश धस यांचा नकार। आपला निषेध करणाऱ्या प्राजक्ता माळीचा कार्यक्रम पाहणार नाही, सुरेश धस यांची उपरोधिक टिप्पणी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडमधल्या सर्वपक्षीय मोर्चात धनंजय मुंडेंवर हल्लाबोल। नवा हिटलर जन्माला आला का, सुरेश धस यांचा सवाल। तर आकाचा बाप धनुभाऊच, मुंडेंना मंत्रिमंडळातून हकला, आव्हाड यांची मागणी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या 3 मारेकऱ्यांचीही हत्या। अंजली दमानी यांचा खळबळजनक दावा, तर दमानी यांचा आरोप बोगस, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। सलमान खान सोबतच्या मैत्रीमुळेच बाबा सिद्दीकींची हत्या झाल्याचा पोलिसांचा निष्कर्ष। अनमोल बिश्नोईनेच हत्येची सुपारी दिल्याची आरोपपत्रात माहिती। एसआरएच्या वादामधून हत्या झाल्याचे आरोप फेटाळून लावले। मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात। शूटिंगवरून परतताना कांदिवली पूर्व परिसरात कारनं 2 मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू, तर उर्मिला कोठारेसह ड्रायव्हर सुद्धा जखमी झाल्याची माहिती। नवी मुंबई विमानतळावर उद्या पहिल्या प्रवासी विमानाची चाचणी। इंडिगो कंपनीचा विमान धावपट्टीवर उतरणार। रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याचे संकेत। शिर्डी अधिवेशनामध्ये अधिकृत घोषणेची शक्यता। 2029 मध्ये 100% भाजपसाठी मोर्चे बांधणी। मेलबर्न टेस्टमध्ये नितेश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक। मुलाची सेंचुरी पाहताना वडिलांना मात्र अश्रू अनावर।